एकतर आमच्यासारखे, की आम्ही किती पण खाल्लं तर आमचं वजन वाढत नाही. ब्लेस्ड. आणि आणि दुसऱ्या टाइपचे लोकं म्हणजे कमी खाल्लं तरीही त्यांचं वजन वाढतं. तर मग असं का आहे एक्झॅक्टली? ऐश्वर्या, ऍक्च्युली प्रत्येक जण हा जन्माला येतानाच एक जेनेटिक पॅटर्न घेऊन जन्माला आलेला आहे. हं. सो तुमच्या अँसेस्टर्सची जशी फिजिकल फिटनेस किंवा त्यांचा जसा पिंड होता शरीराचा, तोच आपला असतो. हं, हं, सो हं. आजकाल जे काही झिरो फिगर किंवा फिटनेस आणि ॲस्थेटिक फिटनेस रिलेटेड जे काही पॅरामीटर्स बनलेले आहेत ना, हं, हं. ते अतिशय आर्टिफिशियल आहेत. सो फॉर एक्झाम्पल, माझ्या समजा आजी पणजे जे कोणी होते, ते असे सगळे टॉल आणि स्टाउट होते. हं, हं. नो वे मी स्किनी असू शकते. करेक्ट. सो फिटनेस इज मोर इम्पॉर्टंट. आणि आता खाण्याबद्दल जे तू म्हणालीस, की हं, काही हं. जण खूप खातात, पण तरी पण त्यांचं वजन वाढत नाही. तर हा अगेन जेनेटिक पॅटर्न, मेटाबॉलिझम. सो इफ युअर पेरेंट्स आणि त्यांचे पेरेंट्स हं, हे जर हं. तसे असतील, की त्यांचं खाणं हेही अगदी सॉलिड आहे, पण तरी त्यांचे वेट गेन झालेले नाहीत, तुमचाही किंवा तुझाही होणार नाही. ओके. ऑन द कॉन्ट्ररी, एक कॅटेगरी अशी पण असते, की एक म्हणतात ना, की न्यूट्रिशन हा जो भाग असतो, की तुझ्या शरीराला हं, किती हं. खाणं गरजेचं आहे टू कीप युअर सेल्फ हेल्दी. हं, मग हं, हं. त्याच्यामध्ये क्वांटिटीचा फरक नाही पडत. अच्छा. सो समजा मी नेहमी एक एक्झाम्पल देते माझ्या पेशंट्सना, की तुम्ही स्वतःचं शरीर, समजा तुम्ही 70 किलोचे आहात, तर समजा तुम्ही 70 सीसीचं इंजिन आहे तुमचं. हं, हं, मग हं. त्यांना ते थोडंसं रिलेटेबल वाटतं, हं, हं, की हं. जेवढ्या सीसीचं इंजिन आहे, ॲट रेस्ट तितकं इंधन तुम्हाला आतमध्ये ठेवावं लागतं. जर करेक्ट. ती गाडी किंवा ते इंजिन पळवायचं असेल, तर त्यात ॲडिशन करावी लागते. बरोबर. सेम फॉर्म्युला शरीराला अप्लाय होतो. सो 70 किलोच्या इंजिन करता तुला जेवढं न्यूट्रिशन लागतं, जे काय कार्बोहायड्रेट, प्रोटीन, फॅट जे काय लागत असेल, आजकाल लोकं फार न्यूट्रिशन व्हॅल्यूजमध्येच जातात. हं, हं, हं. परंतु मला असं म्हणायचंय, की जर तितकं खाल्लं नाही गेलं ना, तर शरीरामध्ये जेव्हा ते अन्न पोचतंय, इनफ अमाउंट ऑफ प्रोटीन आणि फायबर्स नसतील ना, तर ते फक्त कार्बोहायड्रेट रिच जर फूड जास्त असेल, तर ते क्विकली ॲब्झॉर्ब होऊन जातं ओके. आणि मग पोकळी राहते. परत पुढचा सिग्नल येतो, की मला फूड पाहिजे. पण ते जे खाणं आहे, ते न्यूट्रिशन रिच नसल्या कारणाने काय होतं, की अन्न तर खाल्लं जातं, पण मग ते कार्बोहायड्रेट्स आणि थोडंसं फॅटी फूडकडे किंवा फास्ट फूड जे हं, खातात हं, लोकं, हं, हं. क्विक फूड खातात मी हं, असं हं, म्हणेन. हं. त्यामुळे कॅलरीज जास्ती खाल्ल्या जातात, पण बरं. ॲक्चुअल न्यूट्रिशन मिळत नाही आणि मग वेट वाढत जातं. करेक्ट. सो त्याला ॲस्पेक्ट्स वेगळे-वेगळे आहेत. एक हं, जसं मी हं. म्हटलं जेनेटिक ॲस्पेक्ट आहे, दुसरी तुझी इंडिव्हिज्युअल नीड आहे. करेक्ट. मग असं खरंच शक्य आहे का, की पोटभर खाऊन पण वेट लॉस करता येऊ शकतं का? हे फक्त मार्केटिंग आहे? अगेन मी असं नाही म्हणणार, की मार्केटिंग नाहीये, हं, हं. पण पोटभर खाणं. आता पोटभर हा जो शब्द आहे, हा फार महत्वाचा आहे बरं का. हं. पोटभर म्हणजे काय, लोकांना वाटतं, की पोटभर जेवलं म्हणजे की मोठ्याने ढेकर आला, गळ्याला येईपर्यंत जेवलं म्हणजे पोटभर. तर हं, असं हं, नाहीये. हं. आपल्याकडे जी पूर्वीपासून म्हणजे एक आयुर्वेद कन्सेप्ट जी असते आहे, की एक 2/3 जेवणं, 1/3 ची स्पेस ठेवणं, जी हवेसाठी असते. हं, मग हं. नंतर आपण पाणी पितो. सो पोटभरमध्ये जर तुझ्या ताटातलं अन्न याच्यामध्ये तुझ्या सगळ्या न्यूट्रिशनच्या गरजा नीट भागत असतील ना, तर ते पोटभर जेवण. त्याची शिवाय कॅलोरिफिक व्हॅल्यू पुन्हा मी तिथेच येते. कारण हं, सी हं. कॅलोरिफिक व्हॅल्यू इज व्हेरी इम्पॉर्टंट. काय होतं, एक सिडेंटरी किंवा बसून काम करणारी व्यक्ती असेल आणि एक शाळेतला जाणारा मुलगा असेल किंवा एक घरात साधारण 60-70चा स्त्री-पुरुष असेल, तर प्रत्येकाच्या शरीराची कॅलोरिफिक व्हॅल्यूची नीड वेगळी आहे. हं. आता हे जर पोटभर जेवत असतील, पण त्याच्यामध्ये ताटामधल्या अन्नाची काय क्वालिटी आहे न्यूट्रिशन वाईज, याच्याप्रमाणे त्याच्यावर त्याचे इफेक्ट ठरतील. करेक्ट. त्याच्यामुळे पोटभर जेवणं ही कॉन्सेप्ट आहे ना, ही टेक्निकली माझ्या दृष्टीने तर चुकीची नाही मी असं म्हणेन. हं, हं, पण हं. जर तुमचं खाणं हे ओव्हरली कॅलरिफिक असेल आणि खूप फॅटी फूड्सनी भरलं असेल, हं, हं. तर निश्चितच अजिबात नाही. मग कॅलरी डेफिसिट जेवावं लागतं, पोटभर नाही. करेक्ट. मग हे जेव्हा डाएट वगैरे करतात लोकं, हं. तेव्हा एका आठवड्यात छान रिझल्ट भेटतो, पण नंतर ते स्टॅग्नंट होऊन जातं, असं पण लोकांच्या मनात खूप गैरसमज आहे. तर ते ओके. जेव्हा लोकं डाएट सुरू करतात, हं, त्याच्यामध्ये असं होतं, की सुरुवातीला पहिला जो आठवडा असतो, तेव्हा जे अन्न ते खातात, हं, हं, हं. सो कॉल्ड डाएट फूड म्हणून, तर त्याच्यामध्ये फक्त असं असतं, की तुमच्या शरीरामध्ये इन्फ्लमेशनमुळे साठलेलं जे थोडं जास्तीचं पाणी असतं, तर त्याला वॉटर लॉस, वॉटर वेट लॉस म्हणतात. हं, 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 हं. पण त्या आठवडा संपला, की पुढच्या आठवड्यावरती डिपेंड करतं, की तुम्ही नक्की कुठला प्लॅन खाताय. हं. कोणी तुम्हाला गाईडन्स कसा दिलाय. फॉर एक्झाम्पल सांगते, की
जे मी माझं स्वतःचं प्रॉडक्ट आहे ट्रिम्बाईट म्हणून, जे मी माझ्या पेशंट्सना पण रेकमेंड करते, की जे एक नॉर्मल महाराष्ट्रीयन किंवा भारतीय जेवण पद्धतीवरती आम्ही अनुसरून त्यांना जो काही डाएट देतो किंवा प्लॅन देतो, याच्यामध्ये आमचा फोकस जसा असतो की कॅलरी कमी असलेलं पण व्यवस्थित जेवण. त्याच्यामुळे काय होतं ग, की पहिला आठवडा जरी झाला तरी दुसऱ्या आठवड्यापासून तुमचा कॅलरी डेफिसिट डाएट कंटिन्यू होत राहतो. आणि त्याचबरोबरीने तुम्हाला इतरही थोडे थोडे लाईफस्टाईल चेंज करणं, जसं झोप घेणं असेल पुरेशी किंवा थोडा व्यायाम असेल, हे जेव्हा होतं तेव्हा सस्टेनिंग काय म्हणतात त्याला, म्हणजे सस्टेनेबल वेट लॉस असं म्हणेन मी, की तो पुढे होतच जातो. कारण ही जी प्रोसेस असते ना वेट लॉसची, ही जर्नी किंवा हे म्हणजे तुम्हाला तुमच्या शरीराला एक प्रकारचं ट्रेनिंग द्यावं लागतं, की ज्याच्यामध्ये सपोज आता जिम मध्ये लोक जातात, ट्रेनिंग, दे ट्रेन देमसेल्फ, देर आर ट्रेनर्स. व्हॉट डू दे ट्रेन फॉर? आयदर दे वॉन्ट टू लूज ऑर दे वॉन्ट टू गेन. सपोज एखाद्याला बायसेपचा साईज वाढवायचा आहे, मग त्याच्यासाठी काय करायला लागतं, दे लिफ्ट हेवी वेट्स आणि दे ईट हेवी प्रोटीन फूड, की त्याचा तो साईज वाढेल. आणि त्या वाढलेल्या साईजला मेंटेन ठेवण्यासाठी पुन्हा एक्सरसाइज आणि फूड हे खावंच लागतं. सेम कॉन्सेप्ट आहे. एका आठवड्यामध्ये जो काही वेट लॉस होतो तो तुमचा फक्त वॉटर वेट लॉस असतो, परंतु खरा तुमचा डाएट योग्य आहे का योग्य आहे हे तुमच्या सेकंड वीक पासूनच तुम्हाला कळतं. मग तुमच्या लक्षात येतं की काहीतरी चुकलंय. म्हणून ड्रास्टिकली Yes. कळतं 1 वीक. म्हणून म्हटलं ना की आजकाल एआयच्या दुनियेमध्ये लोक जिथे कॉम्प्युटरला विचारतायत की मी माझा वेट लॉस कसा करू आणि मला तुम्ही सांगा, तर बेसिकली स्वतःलाच त्यांनी ओळखलं पाहिजे की माझा पिंड काय आहे, माझं जेनेटिक्स कसे आहेत, मला काय फूड खाल्लं पाहिजे, आणि मग त्याप्रमाणे माझा सस्टेनेबल वेट लॉस कसा होईल. कारण डाएट पॅटर्न पण तुम्ही नाही ना फार दिवस फॉलो करू शकत. आफ्टर सम डेज यू हॅव टू अंडरस्टँड. मी जर शिकले की मी आज बाहेर गेल्यावर काय चॉईस खायची, काय खायचंय, किंवा लग्न कार्य, पिकनिक, मुंज, हे सगळं इतकं आपल्याकडे चालतं, आपलं इंडियन रिच कल्चर आहे, त्यामुळे त्यांना हे कळणं गरजेचं आहे. त्यामुळे नुसताच आठवडाभर आणि त्याच्यानंतरचा वेट लॉस पण नाही, तर प्रॉपर मेटाबॉलिक ट्रेनिंग घ्यावं लागतं. करेक्ट. जेव्हा तुम्ही बोलतात मेटाबॉलिक ट्रेनिंग, एक्झॅक्टली त्याचा अर्थ काय आहे? आणि सांगते. मेटाबॉलिक ट्रेनिंग म्हणजे काय, तर एक वेलनेस कन्सल्टंट किंवा एक क्लिनिकल डायटिशियन जेव्हा पेशंट किंवा ज्यांना वजन कमी करायचे किंवा नियंत्रणात आणायचे, त्या पेशंट्सना आम्ही किंवा त्या लोकांना आम्ही जेव्हा भेटतो, तेव्हा वी टेक इन टू कन्सिडरेशन की त्यांचा जन्म कुठे झाला, त्यांचे पेरेंट्स कसे होते, त्यांची मेडिकल हिस्ट्री, ह्यांची लाईफस्टाईल, हे सगळं जोपर्यंत कळत नाही, मग त्यांना जो काही प्लॅन जेवणाचा सांगितला जातो किंवा दिला जातो, त्याच्यात कॅलरी डेफिसिट फूड हे आमचं मेन फोकस असतो. पण 3 वेळेला जेवण जे नॉर्मल फूड असतं ते त्यांना देण्यात येतं. त्या नॉर्मल जेवणामधनं हवे तितक्या त्यांना कॅलरीज म्हणा किंवा हवं तितकं प्रोटीन, फायबर, जे उगाच एक्स्ट्रा बाहेरचे ॲडिशनल सप्लिमेंट्स न घेता त्यांना घरातल्या जेवणातनं मिळू शकतं. याच बरोबरीने त्यांना अशी ऍक्टिव्हिटी देणं की जे ते त्यांच्या रुटीनमध्ये नॉर्मल करू शकतात. आणि ही गोष्ट साधारण एक 8 ते 12 आठवडे आम्ही त्यांना अंडर ऑब्झर्वेशन ठेवल्यासारखं त्यांचे फॉलोअप्स घेत राहतो दर 15-15 दिवसांनी. कारण काय लक्षात घ्या ऐश्वर्या, आपली भारत हा डायबिटीसचा कॅपिटल आहे. म्हणजे टेक्निकली स्पीकिंग मला असं वाटतं की एव्हरी 3 to 5 पीपल दर इज 1 डायबेटिक पर्सन. आणि मी तर सध्या माझ्या रोजच्या प्रॅक्टिसमध्ये बघते की आउट ऑफ 10 इफ आय एम कन्सल्टिंग, 50% आर यंग अडल्ट्स अँड यंगस्टर्स, जे आता डायबिटीसकडे चाललेले आहेत. त्यामुळे मुद्दा काय होतो की आज जर मी एखाद्या व्यक्तीला हे शिकवलं की तुझा फॉर्म्युला फॉर वेट मेंटेनन्स इज दिस, एवढी झोप, एवढं जेवण, एवढा एक्सरसाइज, देन दे आर ट्रेन्ड फॉर इट अँड देन दे कॅन डू इट ऑन देअर ओन. आयुष्यभर कोणीही डायटिशियन कडनं डाएट घेऊ शकत नाही, आयुष्यभर कोणीही जिमला जाऊ शकत नाही. मग स्वतःचा फॉर्म्युला ओळखण्यासाठी आम्ही त्यांना अशा पद्धतीने गाईड करतो की आफ्टर 8 to 12 वीक्स दे आर ऑन देअर ओन. दे अंडरस्टँड की मी एवढंच करायचंय, कारण मी स्वतः त्या फेज मधनं गेली आहे आणि माझी ती एक मोठी केस स्टडी पण होऊ शकते, मी असं म्हणेन की विच इज पॉसिबल आणि ऍट एनी एज इट इज पॉसिबल. ओके.